हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला मग, छान अशी सकाळ झाली आणि सकाळची आमची दुपारसुद्धा झाली बरं का. आणि सकाळी काही मी जेवण केलेलंच नव्हतं, कारण आज घरी पाहुणे येऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आपण जेवण करूयात. कारण त्या पाहुणे येऊन गेल्यानंतर खूप सारी कामं होती आणि नंतर थोडीशी धावपळसुद्धा होती बरं का. राजला कसं तरी व्यवस्थित प्रेमाने बोलून जेवायला घातलं, कारण तो जेवण करत नाही. त्याचं असं असतं, मम्मा मी तुझ्यासोबत जेवण करणार, आणि कोणी जेवण करायला की तेव्हा म्हणतो मला त्यांच्यासोबत जेवण करायचं, पण नेमकं त्याला जेवण करायचंच नसतं बरं का. तर ते सगळे पाहुणे वगैरे गेल्यानंतर मी इकडे जेवण केलं. आज काय स्वयंपाक बनवला ते तुम्हाला सांगते पुढं. तर छान असा इकडे बनवलेला होता पुलाव, चपाती आणि पनीरची भाजी वगैरे. मग मी नंतर थोडंसं जेवण केलं. मला काय याची इच्छाच नव्हती जेवण वगैरे करायची बरं का. तरी आता म्हटलं उपाशी कसं राहायचं, काम वगैरे खूप सारी करायची होती आणि धावपळसुद्धा होणार होती ना. तर हे शेंगा वगैरे आणलेल्या होत्या आणि मी उन्हात वाळायला ठेवलेल्या होत्या बरं का. उन्हात वाळायला ठेवली तोपर्यंतच इकडे पाऊससुद्धा चालू झालेला. आणि राज पाऊस येण्याच्या अगोदरच बोलत होता, मम्मा गच्चीवरती जायचंय मला आणि पतंग उडवायचं आहे आज. दररोज तर काही बोलत नाही, पण आज पतंग त्याला भेटलेला होता बरं का घरामध्ये. आणि त्याचं वेगळं चालू असतं, जेव्हा कधी त्याला एखादी गोष्ट भेटते तेव्हा तो बोलत असतो, मम्मा मला पतंग उडवायचे. पण मी म्हटलं नको, आता वरती पाऊस वगैरे येईल त्याच्यामुळे ते राहून जाऊ दे. आणि पावसाच्या वातावरणामध्ये पतंग उडणार सुद्धा नाही म्हटलं. त्याला कसं तरी समजवलं आणि त्याला अभ्यासाला बसवलं बरं का. मग माझे सगळे काही कामं होते ते इकडे मी आवरून घेतलेले होते आणि आता होता माझ्याकडे निवांत वेळ. तर आता म्हटलं माझ्याकडे हे पार्सल आलेलं होतं. आता हे काय आलं होतं तुम्हाला सांगते बरं का. एक पार्सल म्हणजे एक गोष्ट यातली माझ्याकडे खूप दिवसापासून होती आणि ते डॅमेज झालेली होती बरं. कशी डॅमेज झाली काय ते पण सांगते मी तुम्हाला. तर माझ्याकडे एक सेल्फी स्टँड होतं. सुरुवातीला मला वाटतं 2-4 वर्ष झालं असेल ते सेल्फी स्टँड मी घेतलेलं होतं, जेव्हा की मला माहिती पण नव्हतं त्या सेल्फी स्टँडचा काय काय यूज होतो, म्हणजेच काय काय वापर होतो. तरीसुद्धा मी ते सेल्फी स्टँड घेतलं होतं. जवळपास राज खूप लहान होता. खूप वेळेस राजच्या हातून ते तुटलेला होता, पडलेला होता आणि खूप वेळेस ते सेल्फी स्टँड जे आहे ना डॅमेजसुद्धा झालेलं होतं बरं का. तर खूप वेळेस त्याला चिटकवून कसं तरी करून त्याच्याने मी काम सगळी करून घेत होती. नाहीतर किंवा जेव्हा पण मला मोबाईल वगैरे कुठे ठेवायचा असतो तेव्हा मी कुठे पण ॲडजस्ट करत होती किंवा ते सेल्फी स्टँडला वगैरे लावायची. पण नंतर खूपच डॅमेज झाला. पण त्याच्यानंतर म्हटलं आता नवीनच मागूयात. पण जेव्हा मी मागवलं होतं ना तेव्हा त्याची रेंज इतकी जास्त नव्हती. पण नंतर मागवलं तेव्हा मला वाटतं मला 2-4 वर्ष झाले ना, त्याच्यामुळे प्राईससुद्धा वाढली बरं का. तर त्याच्यानंतर आज मी हे मागवलेलं होतं. तसं तर हे येऊन मला 2 दिवस झालेलं होतं पार्सल आणि मी काय ओपन केलेलं नव्हतं. पण आज सगळं आवरल्यानंतर मला लक्षात आलं की मी जे पार्सल मागवलेलं आहे ते ओपन करून बघूयात. जेणेकरून कसं असतं, डॅमेज वगैरे असेल तर आपल्याला पटकन रिटर्न पण करता येतं ना. त्याच्यामुळे म्हटलं आपण पटकन बघून घेऊया, जेणेकरून रिटर्नचं तर डे आहे तर 10 डेमध्ये रिटर्न करायचं असतं ना, ते वापस निघून जाईल म्हटलं. तर बघा अशा पद्धतीने मी इकडे सेल्फी स्टँड मागवलेलं होतं. सुरुवातीला मी जेव्हा ओपन केलं ना मला असं वाटलं ते डॅमेजच आहे का काय, कारण मला बघताच असं वाटत होतं, कारण इतकं रफली चाललं होतं ना ते ओपन करण्यासाठी वगैरे की मला वाटलं डॅमेजच असेल. पण मी हळूहळू ओपन केलं त्याला तेव्हा मला लक्षात आलं की थोडंसं न्यू आहे म्हणून ते जड चाललेलं आहे. मग ते काय बघा मी अशा पद्धतीने ओपन करून बघितलं तर सेम मी जसं अगोदर मागवलेलं होतं ना सेम तसंच होतं. पण ते व्यवस्थित यूज केल्यामुळं थोडंसं छान असं यूज होत होता. पण एके ठिकाणी मी पाहिलं तर तिथे थोडंसं डॅमेज झालं होतं बरं का. पण नंतर मी सेल्फी वगैरे मोबाईल वगैरे त्याला लावून पाहिलं कसं आहे ते सुद्धा पाहिलं आणि तेव्हा लक्षात आलं की ठीक आहे बाबा आता आहे तसंच घ्यावं लागेल. इतकाही काही डॅमेज झालेलं नव्हतं आणि तर पाहताच मला वाटलं डॅमेज आहे खूप, चेंज करावं लागेल वगैरे, म्हणजे रिटर्न करावं लागेल. तर चला अशा पद्धतीने इकडे छान असं सेल्फी स्टँड मागवलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही याची लिंक मागितली तर मी तुम्हाला देईल, पण कारण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ जर शूट करायचे असतील किंवा रील्स पण शूट करायचे असतील किंवा व्लॉग वगैरे शूट करायचं असेल, स्वयंपाक वगैरे करत आहात तर किचनवरती पण तुम्हाला हा सेल्फी स्टँड लावून ठेवता येईल. रिजनेबल प्राईजमध्ये आहे, जास्त काही त्याची प्राईज वगैरे नाही आहे बरं का. किंवा रूममध्ये पण तुम्हाला कुठेही ते सेल्फी स्टँड ठेवता येतो आणि स्टँडवरती तुम्हाला मोबाईल ठेवता येतो. आणि ती स्टँडची जी उंची आहे म्हणजे तुम्हाला जेवढी जास्त लांब करायची ना तेवढी तुम्ही करू शकता. किंवा मोबाईल पण हातामध्ये घेऊन त्या स्टँडला वगैरे लावून नॉर्मली सेल्फीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा स्टँड म्हणून पण त्याचा वापर करू शकता. तसं तर माझ्याकडे हे आहे, पण कुठे पण मी जेव्हा ब्लॉग शूट
करते ना किंवा खिडकीला वगैरे किंवा किचनमध्ये कुठे पण डब्यावरती वगैरे मी ठेवून देते बरं का. किंवा ऐन वेळेला मला कधीच ते स्टँड घ्यायचं, कधी त्याला मोबाईल लावायचं, या गोष्टीचा सगळं मी कंटाळा करत होते. चला मी नवीन जे स्टँड आहे तुम्हाला ओपन करून दाखवलं, तर त्याच्यानंतर जे जुनं स्टँड होतं ना ते मी तुम्हाला आता इकडे दाखवते. तर बघा बरं, अगोदरच्या स्टँडमध्ये आणि आतामध्ये काहीच फरक नाही आहे बरं का. दिसायला पण एकदम सेमच आहेत. मी म्हणलं ना फक्त प्राईजमध्ये चेंजेस झालेले होते, प्राईजमध्ये डिफरन्स झालेला होता आणि मला खूप दिवसांनी मागवल्यामुळं मला ह्याची प्राईस थोडीशी जास्त वाटलेली होती. पण पाहायला गेलं तर थोडासाही चेंजेस त्याच्यामध्ये काहीच नव्हता. तर हे मी पाहिलं अगोदरचं. आता तुम्ही बघा ना वरच्या साईडला जे आहे ना तिथे काहीच नाही झालं. पण जेव्हा पण तुम्ही सेल्फी स्टँड मागवता, जेव्हा जे वरती मोबाईल वगैरे लावायचं आहे ना तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही बरं का. या गोष्टीचं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जे खाली ठेवायचं असतं त्याला 3 असे पंख असतात ना खालच्या साईडने, जे आपण जमिनीवरती ठेवतो ना त्याला नेहमीच प्रॉब्लेम वगैरे येत असतो बरं का. कारण ते म्हणावं तेवढं मजबूत वगैरे राहत नाही. हे जे माझ्या हातामध्ये आहे ना त्याला 3 असतात ना, त्यातलं एक तुटलेलं होतं. तसंच मी एक वेळेस त्याला चिटकवलेलं होतं, जे की राजच्या हातातून पडलेलं होतं. जवळपास म्हणावं तसं मी 3 वर्ष कंटिन्युअसली त्याला यूज केलेला होता. जसं की मला शॉपमध्ये रील्स वगैरे शूट करते वेळेस किंवा ब्लॉग वगैरे शूट करते वेळेस, आणि म्हणावं तसं मग नंतर 1 वर्ष तर असंच पडून होता बरं. तर आज काय ब्लॉग शूट करावा म्हटलं, पण हे तुम्हाला ओपन करून दाखवायचं होतं त्यामुळे दाखवते बरं का. सेल्फी स्टँड मागवते वेळेस जास्त प्राईसची कधीच मागवू नका, आणि मागवते वेळेस त्याची क्वालिटी वगैरे रिव्ह्यूज जे आहेत ते चेक करून मागवा. आणि मागवल्यानंतर पण खालचे जे ठेवायचं आहे ना त्याची जास्त काळजी घ्या, जेणेकरून तुमचं सेल्फी स्टँड जास्त वेळ टिकेल. तर इकडे फॅमिली होती, सर्वांसोबत गप्पा वगैरे मारत होते. म्हणलं ठेवल्या ठिकाणी मोबाईल पण ठेवूयात आणि याचा ब्लॉग शूट करून तुम्हाला थोडीफार माहिती देऊयात. तर मला जे महत्त्वपूर्ण गोष्ट वाटली, माझ्या मैत्रिणीसाठी खास असं सांगावंसं वाटलं, ते तुम्हाला मी सांगितलं. आजच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही शूट केलेलं नव्हतं, इतकंच केलेलं होतं बरं का. हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझा ब्लॉग पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.